क्रिकेट रसिक हो, नमस्कार. मी विवेक कुलकर्णी. आपल्या क्रिकेट अप्पा या तुमच्या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मित्र हो, हातातोंडाशी आलेला घास आपल्या हाताने दुसऱ्या संघाला भरून हे भारतीय क्रिकेट संघाचं वैशिष्ट्य. पहिल्या वनडेत कसा बसा 17 धावाने कणत कुथत आपण जिंकल्यानंतर दुसऱ्या वनडेत भारतीय संघाने 358हून अधिक धावा केल्या आणि असं वाटलं होतं की भारतीय संघ तिथेच सामना आणि मालिका जिंकेल. पण दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारतीय गोलंदाजी किती निष्प्रभ आहे, किती प्रभावहीन आहे हे दाखवताना ते लक्ष अत्यंत आरामात पार केलं आणि भारतीय संघापुढे अनेक प्रश्न निर्माण केले. खरं तर विराट कोहली, रोहित शर्मा यांच्या वनडेतल्या आगमनानंतर भारतीय संघ फलंदाजीत अत्यंत मजबूत दिसत होता आणि त्यांनी ती मजबूती सिद्धही केली. विराट कोहलीला तर खरं वनडे क्रिकेटमध्ये काहीही सिद्ध करायचं नाही राहिलेला. तो खऱ्या अर्थाने वनडेतला विक्रमादित्य आहे. त्याने लागोपाठच्या 2 सामन्यात आणि अत्यंत वेगवान शतक केलं. विराट कोहलीचा खेळ शक्यतो उंच फटके मारण्याचा नाहीये. ती खासियत रोहित शर्मा, शुभमन गिल, आपलं तुमचा अभिषेक शर्मा या लोकांची. विराट कोहलीचे जमिनीलगत गवताला शहारे आणणारे फटके, देखणे फटके ही विराट कोहलीची खासियत. विराट कोहलीनी यावेळेस आक्रमकता किंवा काहीतरी त्याला जो संदेश द्यायचा होता, असं म्हणा, त्याला निवड समितीला संदेश द्यायचा असेल, गंभीरला द्यायचा असेल, व्हॉट एव्हर इट मे बी, आपल्याला त्या राजकारणात जायचं नाही. पण ज्या माणसाला वनडेत तरी काही सिद्ध करायचं नाही, त्यांनी आपल्याला 2028च्या वनडे एक दिवसीय विश्वकप खेळण्यापासून कोणीच रोखू शकत नाही हे सांगताना एका नाही 2 शतकात अनेक निवड समितीचे पक्षी गारद केले आहेत आणि दोन्ही शतक नजर लागावी अशी होती. पहिला वनडे मात्र आपण हारता हारता जिंकलो होतो. दुसऱ्या वनडेत ऋतुराजचंही कौतुक करावं वाटतं. ऋतुराजला फारशी संधी मिळत नाही मित्र. अत्यंत चांगला फलंदाज असूनही कधी निवड समितीची खपामर्जी, कधी कर्णधाराला नकोसा, कधी राजकारण, कधी काय कधी काय कधी काय. आता हा विषय वेगळा. आपण जितकं या विषयावर बोलू, विषय आपला व्हिडिओ भरकटेल म्हणून आपण थोडक्यात बोलू की जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळते तेव्हा तो त्या संधीचं सोनच करायचा प्रयत्न करतो. मात्र त्याचंही शतक दुर्दैवाने वाया गेलं आणि दक्षिण आफ्रिकेने मार्क्रमच्या सहज सुंदर फलंदाजीच्या जोरावर भारताचं भलं मोठं आव्हान सहजरित्या पार केलं. मालिका 1-1 अशी बरोबर ठेवली आणि उद्याचा होणारा सामना निर्णायक सामना मालिकेचा निकाल ठरवेल. मित्र हो, भारतीय संघाने पहिला वनडे जिंकल्यानंतरही अनेक प्रश्न जी स्वतःच लोकांपुढे निर्माण केली होती, त्याच प्रश्नाला दक्षिण आफ्रिकेने जगासमोर अत्यंत ठळकरित्या मांडलं आणि भारतीय गोलंदाजीचे लक्तरे काढत, शब्दशः लक्तरे काढत भारतीय संघापुढे, भारतीय थिंक टँक समितीपुढे आणि गंभीर आणि आगरकरचे सध्या अनेक क्रिकेट रसिकांच्या दृष्टीने व्हिलन आहे, त्यांच्यापुढे अनेक प्रश्न निर्माण केले. मित्र, मी जसं म्हटलं, कालच्या एक दिवसीय सामन्यात जो आपण हारलो त्या सामन्यात भारताची गोलंदाजी अशी कुठेही वाटली नाही. हर्षदीप सिंग, हर्षित राणा, मला कुलदीप यादव कडून अपेक्षा होत्या, पण आभाळ फाटलं, ठिगळ कुठं कुठं लावा असं होतं. मला एक कळत नाही अक्षर पटेल या टीम मध्ये का नाही. अक्षर पटेल काही दिवसापूर्वी तुमचा उपकरणाचा होता आणि तो अक्षर पटेल आज संघातही नाही. श्रेयस अय्यरचं तसंच आहे. भारतीय संघात नक्की काय चाललंय हा प्रश्न क्रिकेट रसिकांना खरोखरच सतावतो आणि तुम्हालाही सतावत आहे. पण मी पुन्हा तेच म्हणतो की आपण फक्त क्रिकेट पुरतो बोलूयात, पण हे प्रश्न माणसाला बेचैन करतात हे नक्की. त्यामुळे यावर बोलणं म्हणजे नाही म्हटलं तरी बोलणं होऊन जात. असो, तर उद्याचा जो सामना आहे त्या सामन्यात भारतीय संघाला आपली कसोटीतली गेलेली पत जर परत मिळायची असेल तर कुठल्याही परिस्थितीत जिंकायला पाहिजे. 350हून अधिक धावा करून जर भारतीय संघ जिंकू शकत नसेल तर भारतीय संघाला किती धावा करायच्यात आणि भारतीय गोलंदाजी किती धावाला प्रोटेक्ट करल हा फार मोठा प्रश्न आहे. उद्याच्या संघात नक्कीच काही बदल होतील असं मला वाटतंय. त्यामुळे
गोलंदाजीत तर खूपच प्रश्न आहेत. आणि आता जसप्रीत बुमराह, शमीला तर तुम्ही कम्प्लिटली म्हणजे दुर्लक्ष केल्यासारखं चाललंय. त्यामुळे आता जे आहे त्याच गोलंदाजीत काही बदल करून तुम्हाला उद्या मैदानात उतरायचे आपले 100% द्यावे लागतील. आणि जर तुम्हाला आपली इज्जत राखायची असेल, हा तोच भारतीय संघ आहे मित्र ज्याने आत्ताच चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती. त्याच्या आधी आपला T20 वर्ल्ड कप जिंकला होता. खेळाडू बदलत राहतात पण संघ तोच असतो. त्यामुळे कसोटीतलं अपयश किमान वन डेत आणि T20 मध्ये भरून काढतील असं ज्या ज्या क्रिकेट रसिकांना वाटतं त्यातलंच मी एक होतो. पण दुर्दैवाने त्या अपेक्षा भारतीय संघ पूर्ण करण्यात नक्कीच अपयशी ठरलाय. पण मी कायम क्रिकेट बाबतीत आशावादी आहे, भारतीय संघाच्या बाबतीत आहेच आहे. आणि खास करून जेव्हा आपण मायदेशात खेळतो तेव्हा तर मी नक्कीच असतो. त्यामुळे मला असं वाटतं की उद्याच्या वनडेत भारतीय संघ जोरदार मुसंडी मारेल आणि दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत आपली गेलेली पत, आता जो हाऊस बून से जाती हो हाऊस से नहीं आते असं म्हटलं जातं. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध क्लीन स्वीप झाल्यानंतर भारतीय संघ कुठल्या तोंडाने पत मिळवले असं म्हणू शकेल. पण तरीही इट्स पार्ट ऑफ क्रिकेट. त्यामुळे आपण उद्याच्या मॅचची वाट पाहू. मित्रो, आणखी एक विनंती की मी आपल्या सगळ्यांच्या प्रेमळ आग्रह तर मी माझं पिंपरी चिंचवड चॅनल सुरू केलं आहे. यात क्रिकेट तर नक्कीच असेल, पण क्रिकेट बरोबर काही क्रीडा विषयक, साहित्यिक, कृषी विषयक, आरोग्य विषयक असे वेगवेगळे मी सुधार करण्याचा प्रयत्न करणार आहे. राजकीय तर असेलच. राजकीय आता अत्यंत आवडीचा विषय सगळ्यांच्या दृष्टीने. आपलाच विनंती आहे, माझ्या या चॅनेलवर भरभरून प्रेम करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि माझ्या पिंपरी चिंचवड या वेब पोर्टलवर सुद्धा आपले आशीर्वाद द्या, प्रेम द्या. आणि बस और क्या चाहिए, तुमचं प्रेम अपेक्षित आहे. धन्यवाद. भेटत राहू.